नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत 3x3 मॅट्रिक्सचे आयगेन वेक्टर कसे कॅल्क्युलेट करायचे. प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलं 3x3 मॅट्रिक्सच्या आयगेन व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या. ठीक आहे. सो आयगेन वेक्टर हा आयगेन व्हॅल्यूच्या पुढचा पॉईंट आहे. सो बघूया एक एक्झाम्पल जे बोर्डमध्ये विचारलेलं आहे 6 मार्कासाठी. फाइंड द आयगेन व्हॅल्यू अँड आयगेन वेक्टर ऑफ द मॅट्रिक्स 4 2 -2 -5 3 2 -2 4 1. सो पहिला मी काय करतो, हा दिलेला मॅट्रिक्स लिहून घेतो आणि त्याला मी नाव देतो ए असं. ठीक आहे. ओके. सो फर्स्ट मी गिवन मॅट्रिक्सला ए ॲज्युम केलंय. ओके. आता कुठल्याही मॅट्रिक्सची आयगेन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर पहिली स्टेप काय असते, त्या मॅट्रिक्सचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं असतं. आणि ते कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला असतो, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण बघितलंय, आठवतं का बघा सगळ्यांना. सो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज गिवन बाय द फॉर्म्युला. काय असतं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा फॉर्म्युला? डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आय. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा. डिटर्मिनंट ए मायनस लॅम्बडा आय इक्वल टू 0. ओके. हे इक्वेशन मी सोडवलं की मला काय मिळणार आहे, दिलेल्या मॅट्रिक्स एचा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळणार आहे. सो बघूया मग आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कसं ऑब्टेन करायचं. काय करायचं आहे आपल्याला, फक्त त्या ए मॅट्रिक्स मधले जे डायगोनल एलिमेंट आहेत त्याच्यामधून लॅम्बडा सबट्रॅक्ट करायचा, म्हणजे मला काय मिळणार, ए मायनस लॅम्बडा आय ची व्हॅल्यू. सो आता बघा ए मॅट्रिक्स मधले डायगोनल एलिमेंट कुठले आहेत त्यांना मी हायलाइट करतो रेड कलरने. कुठला आहे 4, दुसरा डायगोनल एलिमेंट कुठला आहे 3 आणि तिसरा डायगोनल एलिमेंट काय आहे 1. सो ए मायनस लॅम्बडा आय कसा ऑब्टेन करायचा, डायगोनल एलिमेंट मधून काय सबट्रॅक्ट करायचं, लॅम्बडा सबट्रॅक्ट करायचा. बाकीचे एलिमेंट आहेत असे लिहायचे. ठीक आहे. मग काय येणार सांगा, पहिल्या डायगोनल मधून आपण लॅम्बडा सबट्रॅक्ट करणार. सो 4 मायनस लॅम्बडा. ठीक आहे. नंतर पुढचा एलिमेंट आहे तसा 2 -2 -5 पण आहे तसा. दुसरा डायगोनल एलिमेंट आहे 3, त्याच्यामधून पण आपण लॅम्बडा सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे. नंतर 2 आहे तसा -2 4 1 मायनस लॅम्बडा. सो जे काही डायगोनल एलिमेंट आहेत त्याच्यामधून लॅम्बडा सबट्रॅक्ट केला की मला काय मिळतं, डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आहे इक्वल टू काय आहे 0. मग आता ह्या मॅट्रिक्स एचं जर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला शोधायचं असेल तर हा 3x3 चा मॅट्रिक्स आपल्याला इव्हॅल्युएट केला पाहिजे. पण आपण त्याच्यापेक्षा सोपी मेथड वापरतो. काय करतो आपण, डायरेक्ट फॉर्म्युला यूज करतो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा. मग तो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा डायरेक्ट फॉर्म्युला काय आहे बघा, पहिली टर्म पॉझिटिव्ह असते आणि पहिली टर्म असणार आहे लॅम्बडा क्यूब, कारण हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे, 3x3 चा मॅट्रिक्स आहे. सो जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मला मिळणार आहे ते क्युबिक असणार आहे. सो पहिली टर्म प्लस लॅम्बडा क्यूब प्लस नंतर दुसरी टर्मचं साईन असणार मायनस. दुसरी टर्म काय असणार आहे बघा S1. आता हा S1 काय आहे, पण ऑलरेडी बघितलेला आयगेन व्हॅल्यूच्या वेळी. S1 इंटू आता काय करायचं, लॅम्बडाच्या पॉवर 1 न कमी करत जायचं. इथं लॅम्बडा क्यूब आहे, इथं काय असणार लॅम्बडा स्क्वेअर. ठीक आहे. लॅम्बडा स्क्वेअर. ओके. मायनस नंतर परत पुढे जाणार आपण. आता तिसऱ्या टर्मला साईन काय असणार प्लस. प्लस काय लिहिणार मी S2 आणि इंटू काय लॅम्बडा स्क्वेअर. नंतर लॅम्बडाची पॉवर कमी केली 1 नंतर काय येणार लॅम्बडा. ठीक आहे. ओके. आणि शेवटची टर्म असते मायनस
बघा प्लस लॅम्बडा क्यूब मायनस S1 लॅम्बडा स्क्वेअर प्लस S2 लॅम्बडा मायनस लास्टची टर्म असते डिटर्मिनंट ऑफ ए, जो आपला ए मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट इक्वल टू 0. सो हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे 3x3 मॅट्रिक्सचा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे, मग आता हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन जर मला ऑब्टेन करायचं असेल तर 3 व्हॅल्यू शोधायच्या. कुठल्या कुठल्या? S1, S2 आणि डिटर्मिनंट. या तिन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केलं की काय मिळणार आहे मला? दिलेल्या मॅट्रिक्स एचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळणार. ठीक आहे, सो मग बघूया आता S1 म्हणजे काय असतो. सो S1 म्हणजे असतं सम. S म्हणजे काय? सम. सो S1 म्हणजे काय? सम. कोणाची सम? खरे सम असते मेन डायगोनल एलिमेंटची. कुठले? मॅट्रिक्स ए मधले. सम ऑफ मेन डायगोनल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए चे जे मेन डायगोनल एलिमेंट आहेत त्यांची ॲडिशन. मग ऑलरेडी आपण मेन डायगोनल एलिमेंट जे आहेत त्यांना हायलाइट केलेलं आहे. बघा केलंय ना रेड कलरने. काय आहेत मग ते मेन डायगोनल एलिमेंट? बघा पहिला मेन डायगोनल एलिमेंट काय? 4 प्लस दुसरा डायगोनल एलिमेंट काय? 3 प्लस 1. सो S1 म्हणजे काय? मेन डायगोनल एलिमेंटची ॲडिशन. सो 4 प्लस 3 प्लस 1 म्हणजेच किती आला S1 तुमचा? S1 आला 8. ठीक आहे, सो देअरफॉर S1 इज इक्वल्स टू 8. जे काही आन्सर्स येतील त्यांना कायम हायलाइट करायची सवय ठेवा, जेणेकरून एक्झामिनरला चेक करत असताना तुमचा आन्सर व्यवस्थित दिसेल आणि तो मार्क्स तुम्हाला फुल देईल. ठीक आहे, पुढे आता काय शोधायचं आहे आपल्याला? S2. आता S2 म्हणजे काय असतं? S2 म्हणजे असतं परत समच, पण कोणाची सम? आता सम ऑफ मायनर्स ऑफ मेन डायगोनल एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए चे जे मेन डायगोनल एलिमेंट आहेत त्यांच्या मायनरची ॲडिशन. आता मायनर कसे ऑब्टेन करायचे असतात एखाद्या एलिमेंटचा, हे पण आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. ठीक आहे, बघा मग आता आपले मेन डायगोनल एलिमेंट कुठले आहेत? 4, 3 आणि 1. यांच्या मायनरची मला सम घ्यायची. मग आपला पहिला एलिमेंट आहे, डायगोनल एलिमेंट आहे 4, त्याचा मायनर. आता 3x3 मॅट्रिक्सचे मायनर हे 2x2 चे डिटर्मिनंट असतात. ठीक आहे, मग आता बघूया. पहिला 4 या एलिमेंटचा मी मायनर ऑब्टेन करतो. कसं ऑब्टेन करणार? बघा 4 चा मायनर म्हणजे काय? डिटर्मिनंट. कसं ऑब्टेन करायचं आहे? तो एलिमेंट 4 ज्या रो मध्ये आहे तो रो डिलीट करायचा, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करायचा आणि राहिलेले एलिमेंट जे आहेत ते म्हणजे त्या 4 चे मायनर. कुठले एलिमेंट राहतात बघा मग? 3, 2, 4 आणि 1. सो हा झाला पहिल्या डायगोनल एलिमेंट 4 चा मायनर. ठीक आहे, प्लस आता कोणाचा मायनर शोधायचा आहे? दुसरा डायगोनल एलिमेंट जो आहे त्याचा मायनर. दुसरा डायगोनल एलिमेंट कोण आहे? 3. परत हा काय असणार आहे? डिटर्मिनंट असणार. किती बाय कितीचा? 2x2 चा. ठीक आहे, कसा ऑब्टेन करायचा हा डिटर्मिनंट? 3 ज्या रो मध्ये आहे तो रो डिलीट करा. कुठल्या रो मध्ये? दुसऱ्या रो मध्ये. आणि 3 ज्या कॉलम मध्ये तो कॉलम पण डिलीट करा. 3 कुठल्या कॉलम मध्ये? दुसऱ्या कॉलम मध्ये. सो डिलीट केला. राहिलेले एलिमेंट त्या डिटर्मिनंट मध्ये लिहा. कुठले एलिमेंट राहिले बघा? 4 क्लिअरली दिसते आपल्याला, -2, नंतर परत -2 आणि 1. ठीक आहे, प्लस आता काय करणार? तिसरा जो मेन डायगोनल एलिमेंट आहे त्याचा पण मायनर शोधायला पाहिजे. मायनर म्हणजे काय? डिटर्मिनंट किती बाय कितीचा? 2x2 चा. काय तो बघू. कसं ऑब्टेन करायचा? 1 चा मायनर. 1 ज्या रो मध्ये आहे तो रो. कुठल्या रो मध्ये आहे? तिसऱ्या रो मध्ये. आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम. कुठल्या कॉलम मध्ये आहे? तिसऱ्या कॉलम मध्ये. डिलीट करा आणि राहिलेले एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये लिहा. कुठले एलिमेंट राहिले? 4, 2, -5
आणि 3. सो हा झाला आपला 1 या डायगोनल इलेमेंटचा मायनर. ठीक आहे. सो लक्षात आलं कुठल्याही इलेमेंटचे मायनर कसे ऑब्टेन करायचे? बाय डिलीटिंग द रो अँड कॉलम इन विच दॅट एलिमेंट प्रेझेंट. ठीक आहे. मग आता हे सगळे तिन्हीच्या तिन्ही जे मायनर आहेत ते डिटर्मिनंट आहेत. किती बाय कितीचे? 2/2चे. मग 2/2चे डिटर्मिनंट कसे एक्सपांड करायचे आपल्याला माहिती आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस. मग बघा पहिली क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑलवेज टॉप लेफ्ट करून सुरुवात करायची. सो 3 कोणाला मल्टिप्लाय करणार? त्याच्या अपोजिट 1ला. सो 3 into 1 3. मिडल साइन मायनस. 2/2 डिटर्मिनंट एक्सपांड करत असताना मिडल साइन हे कायम मायनस ठेवायचं. ठीक आहे. ओके. आता नंतर दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजे राईट कडून लेफ्टला. 2 into 4 किती? 8. ठीक आहे. प्लस दुसरा मायनर सोडूया सेम तसंच. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 1 4, मिडल साइन मायनस. मग दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. -2 कोणाला मल्टिप्लाय करायचं? -2ला. सो मायनस मायनस प्लस होणार आणि 2 into 2 4. ठीक आहे. सो -2 ची मल्टिप्लिकेशन काय ते? 4. मायनस मायनस प्लस 2 into 2 4. पुढे प्लस परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 3 12, मिडल साइन मायनस. दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -5. 2 into -5 म्हणजे किती? -10. निगेटिव्ह नंबर आला, ब्रॅकेटमध्ये लिहा. ठीक आहे. हां ओके. आता हे जे एलिमेंट्स आहेत यांची ॲडिशन करूया. आपल्याला आन्सर काय मिळतं बघू. ओके. तुमच्याजवळ जर सायंटिफिक कॅल्क्युलेटर असेल तर त्याच्यावर व्यवस्थित टाईप करा, आन्सर तुम्हाला मिळेल. सो 3 - 8 नंतर काय? +4 -4 +12 आणि हां मायनस मायनस काय होणार? +10. किती येतं बघा आन्सर? 17. सो H2 आला 17. ठीक आहे. याला पण मी आता हायलाइट करतो. सो सम ऑफ मायनर ऑफ मेन डायगोनल इलेमेंट किती आली? 17. ठीक आहे. आता लास्ट राहिलं काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? डिटर्मिनंट ऑफ ए. दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आता आपल्याला शोधायचा आहे. केअरफुली बघा डिटर्मिनंट कसा कॅल्क्युलेट करायचा असतो. कुठल्याही दिलेल्या मॅट्रिक्स एचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायचं? मॅट्रिक्स ऐवजी म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट ऐवजी काय लिहायचं? वर्टिकल लाईन लिहायचे आणि एलिमेंट जे आहेत ते ॲज इट इज ठेवायचे. ठीक आहे. सो काय आहेत एलिमेंट? 4 2 -2 -5 3 2 -2 4 1. ठीक आहे. लक्षात आलंय डिटर्मिनंट कसं ऑब्टेन करायचं? फक्त स्क्वेअर ब्रॅकेटच्या जागी काय लिहायचं? 2 वर्टिकल लाईन आणि एलिमेंट आहेत असे. ठीक आहे. आता हा 3/3चा डिटर्मिनंट आहे. मग आपल्याला माहिती आहे 3/3चा डिटर्मिनंट कसा एक्सपांड करायचा असतो. ठीक आहे. करूया मग आपण. जरी तुम्हाला माहिती नसेल तरी मी सांगतोय, लक्ष द्या. सिंपल आहे, आपण 12वी मध्ये स्टडी केलेलं आहे. काय करायचं असतं? 3/3चा ज्यावेळी आपण डिटर्मिनंट एक्सपांड करतो त्यावेळी इम्पॉर्टंट काय असतं? फर्स्ट रो मधले एलिमेंट. ठीक आहे. मग पहिला काय करायचं? फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट लिहायचा. काय फर्स्ट एलिमेंट? 4. ठीक आहे. आता काय करायचं? तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे तो रो आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करायचा. ठीक आहे. आणि राहिलेल्या एलिमेंटची क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायची. सो 4 कुठल्या रो मध्ये आहे बघा? पहिल्या रो मध्ये, डिलीट केला. आणि कुठल्या कॉलम मध्ये आहे? पहिल्याच कॉलम मध्ये, तो पण डिलीट केला. जे काही एलिमेंट राहिलेत त्याची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया, मिडल साइन मायनस. सो 3 into 1 3, मिडल साइन मायनस. 2 into 4 8. ठीक आहे. पुढे नेक्स्ट आता काय करायचं? पहिल्यांदा साइन दिलं +4. ओके. नंतर दुसऱ्या एलिमेंटला साइन मायनस आणि फर्स्ट रो मधला दुसरा एलिमेंट लिहा. काय आहे तो? 2. ठीक आहे. आता काय करायचं? तो 2 ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करूया आणि राहिलेल्या एलिमेंटची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. 2 आहे पहिल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम मध्ये? दुसऱ्या कॉलम मध्ये, डिलीट केला.
राहिलेल्या एलिमेंटची क्रॉस मल्टिप्लिकेशन. कुठले एलिमेंट राहतात? -5 2 -2 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा काय येणार मग -5 × 1 -5 मिडल साइन मायनस आणि नंतर दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × -2. 2 × -2 म्हणजे किती? -4. ठीक आहे, केअरफुली करा, गडबड करू नका. ठीक आहे. पहिला एलिमेंट +4, दुसऱ्या वेळी मायनस साइन आणि दुसरा एलिमेंट 2. आता तिसऱ्या वेळी लिहिताना प्लस आणि तिसरा एलिमेंट लिहायचा पहिल्या रो मधला. काय आहे तिसरा एलिमेंट? -2. ठीक आहे. परत सेम मगासारखीच प्रोसिजर. काय करणार? -2 ज्या रो मध्ये आहे तो रो डिलीट करा, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा आणि राहिलेल्या एलिमेंटचे क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग बघा काय ते क्रॉस मल्टिप्लिकेशन. -4 × 4 सॉरी -5 × 4 किती? -20. मिडल साइन मायनस. आता दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × -2 म्हणजे काय? -6. निगेटिव्ह नंबर येतोय, ब्रॅकेटमध्ये लिहा. ठीक आहे. थोडं एंटर करतो, आपल्या लोगो खाली जायला लागलं ते. ठीक आहे. मग आता हे सोडवायचं आहे. तुम्ही एकतर डायरेक्ट करू शकता किंवा कॅल्क्युलेटर वापरू शकता. ठीक आहे, आपण टाईप करूया बघा. 4 × 3 - 8 ब्रॅकेट कंप्लीट -2 × -5 -4 ब्रॅकेटमध्ये प्लस परत काय आहे? -2 ब्रॅकेटमध्ये, तर परत ब्रॅकेटमध्ये -20 मायनस ब्रॅकेटमध्ये -6. कॅल्क्युलेटरवर तुम्ही व्यवस्थित टाईप करा, तुम्हाला आन्सर मिळेल. काय तर 10. ठीक आहे. सो डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आली 10. सो आता आपल्याला तिन्ही रिक्वायर्ड व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता काय करूया आपण? या तिन्ही व्हॅल्यू आपल्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. याला मी पहिला हायलाइट करून घेतो. ओके, सो इक्वेशन 1 बिकम्स. आता इक्वेशन 1 मध्ये या तिन्ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन 1 बिकम्स. आता इक्वेशन 1 म्हणजे काय आहे? दिलेल्या मॅट्रिक्स ए चं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. सो त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो पहिला S1 ची काय बघा? S1 ची व्हॅल्यू 8. नंतर S2 ची व्हॅल्यू, S2 ची व्हॅल्यू काय? 17. ठीक आहे. नंतर मायनस डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय आहे? 10. ओके, सो आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळालं. मग आता आयगेन व्हॅल्यू शोधायचे असतात म्हणजे काय करायचं असतं? हे जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आले याचे फॅक्टर्स पाडायचे किंवा रूट्स कॅल्क्युलेट करायचे. फॅक्टर कॅल्क्युलेट करून रूट्स फाइंड आउट करायचे असतात आणि ते रूट्स म्हणजेच दिलेल्या मॅट्रिक्सच्या आयगेन व्हॅल्यूज असतात. आता याला किती रूट असणार आहे? आपली हायर पॉवर ऑफ लॅम्बडा किती आहे? 3. सो याला 3 रूट्स असणार आहेत, म्हणजे मला 3 आयगेन व्हॅल्यूज मिळणार आहेत. मग आता याच्यासाठी आपण एकतर सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरू शकतो किंवा पहिला ऑलवेज चेक करायचं. ज्यावेळी पण क्युबिक इक्वेशन येईल त्यावेळी चेक करा प्रत्येक टर्म मधून लॅम्बडा कॉमन निघतोय का? नाही निघत. का निघत नाही? कारण 10 मध्ये लॅम्बडा नाही आहे. मग जर लॅम्बडा कॉमन निघत नसेल तर आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरायची असते. पण त्याच्यासाठी पहिला आपल्याला इनिशियल रूट शोधावा लागतो. आता तो इनिशियल रूट कसा शोधायचा? हे जे काय आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे त्याच्या लेफ्ट हँड साइड मध्ये आपण रॅन्डम सबस्टिट्यूशन करणार. म्हणजे काय? लॅम्बडाच्या जागी कुठल्या व्हॅल्यू लिहिणार? 1 2 3 4 अँड सो ऑन, कधीपर्यंत? जोपर्यंत आन्सर 0 येत नाही तोपर्यंत. मग सपोज आता मी लॅम्बडाच्या जागी 1 लिहितो, आन्सर किती येते चेक करूया आपण. ठीक आहे. जर लॅम्बडाच्या जागी 1 लिहून आन्सर जर 0 येत असेल तर आपण काय मिळणार? लॅम्बडा इक्वल टू 1 हा या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा एक रूट आहे. ठीक आहे. मग बघूया, आपण चेक करूया. लॅम्बडाच्या जागी 1 सबस्टिट्यूट करून बघू येतंय का 0. ओके, बघा आता 1 चा क्यूब म्हणजे मला माहिती आहे काय असतो 1 चा क्यूब? 1 मायनस 8 × 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर म्हणजे 1. 1 × 8 परत काय येणार?
8च येणार प्लस 17 इंटू 1 म्हणजे किती 17 आणि मायनस 10. बघा काय आन्सर आलं 0 आलं. सो पहिल्याला लक्षात ठेवा पहिल्या 3 व्हॅल्यूमध्येच आपल्याला इनिशियल रूट मिळून जातो. एकतर 1ला मिळतो 2ला मिळतो किंवा 3ला मिळतो. जर पॉझिटिव्हला येत नसेल तर काय करायचं निगेटिव्ह व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या लॅमडाच्या. पण निगेटिव्ह व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असताना लक्षात ठेवा ब्रॅकेट घालायला विसरायचं नाही. ब्रॅकेट नाही घातला तर आन्सर चुकीचं येतं. सो आता इथं आपल्याला इनिशियल रूट मिळालेला आहे म्हणजे पहिला रूट मिळालेला आहे. काय आहे तो 1 लॅमडा इक्वल टू 1. ठीक आहे. सो हिअर लॅमडा इक्वल टू 1 is one of the root of the equation. ठीक आहे. सो पहिली आयगेन व्हॅल्यू मला मिळालेली आहे या दिलेल्या मॅट्रिक्स ए ची. काय आली ती लॅमडा इक्वल टू 1. ठीक आहे. आता राहिलेल्या दोन लॅमडाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करणार. ठीक आहे. सो बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड तुम्हाला लक्षात आलंय ना इनिशियल रूट कसा ऑब्टेन करायचा महत्वाचं आहे ते खूप. ठीक आहे. आता आपण कुठली मेथड वापरणार आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरणार आहे राहिलेले दोन रूट कॅल्क्युलेट करण्यासाठी. ठीक आहे. बघूया. ठीक आहे. आता ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरायची कशी बघा. पहिला या लेफ्टला आपण काय लिहिणार जो आपल्याला इनिशियल रूट मिळालाय तो काय आहे 1. देन आता या 1च्या राईटला काय लिहिणार मी कोइफिशियंट लिहिणार कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मधले काय येतात बघा. मग पहिला कोइफिशियंट कोणाचा लिहिणार लॅमडा क्यूबचा किती आहे 1. नंतर कोइफिशियंट कोणाचा लिहिणार लॅमडा स्क्वेअरचा किती आहे -8. नंतर कोइफिशियंट कोणाचा लिहिणार लॅमडाचा किती आहे +17 आणि शेवटी कॉन्स्टंट किती आहे -10. ठीक आहे. मग आता यांना भाग कसा घालवायचा सिंथेटिक डिव्हिजन मेथड कशी वापरायची बघा. पहिला जो नंबर आहे तो ॲज इट इज खाली लिहायचा. काय पहिला नंबर आपला 1. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार हा 1 आपला जो इनिशियल रूट आलाय त्याला मल्टिप्लाय करायचा. सो 1 इंटू 1 म्हणजे काय परत 1. ठीक आहे. आता जे नेक्स्ट दोन नंबर आलेत त्यांची ॲडिशन आले असेल तर ॲडिशन करा सबट्रॅक्शन आली असेल तर सबट्रॅक्शन. आता इथं साइन 1चं काय +1 आहे. सो काय करणार मी -8 आणि हा +1 -8 + 1 किती असतं -7. ते खाली लिहा. ठीक आहे. परत मगासारखंच -7 कोणाला मल्टिप्लाय करायचा इनिशियल रूट 1ला. सो -7 इंटू 1 म्हणजे किती -7. ठीक आहे. परत आपली मगाची स्टेप हा 17 आणि हा -7. सो 17 - 7 17 मधून 7 गेले किती राहणार 10. ठीक आहे. परत 10 इनिशियल रूटला मल्टिप्लाय करा 10 इंटू 1 म्हणजे काय 10. आणि बघा आता हा -10 आणि हा +10 किती आलं 0. सो सिंथेटिक डिव्हिजन यूज केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर काय मिळालं शेवटी 0 मिळालेला आहे. ठीक आहे. लक्षात आलं सिंथेटिक डिव्हिजन मेथड कशी वापरायची क्युबिक इक्वेशनचे फॅक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके. हां. मग आता राहिलेले दोन फॅक्टर कसे कॅल्क्युलेट करायचे हे जे आपले कोइफिशियंट्स आहेत त्याचा यूज करून. आता हा कोइफिशियंट कोणाचा आहे लॅमडा स्क्वेअरचा. कारण एक व्हॅल्यू लॅमडाची आपल्याला ऑलरेडी मिळाली 3 मधले एक मिळालेले म्हणजे राहिलेत किती 2 व्हॅल्यू. सो हा कोणाचा कोइफिशियंट असणार आहे लॅमडा स्क्वेअरचा. हा कोणाचा कोइफिशियंट असणार लॅमडा स्क्वेअर नंतर काय असतं लॅमडाचा आणि हा काय आहे कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आता हे इक्वेशन आपण सोडवूया राहिलेले दोन लॅमडाच्या व्हॅल्यू पण मला मिळतील. ठीक आहे. सो देअरफॉर बघा इक्वेशन लिहितो सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरून आल्यानंतर 1 इंटू लॅमडा स्क्वेअर म्हणजे काय लॅमडा स्क्वेअर. नंतर -7 इंटू लॅमडा म्हणजे काय -7 लॅमडा. आणि शेवटी काय राहिलं +10. 10चं साईन इथं काही लिहिलेलं नाही याचा अर्थ ते प्लस आहे +10 इक्वल टू 0. ठीक आहे. सो आता या इक्वेशनवरून क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून आपण लॅमडाच्या दोन व्हॅल्यू शोधणार म्हणजे काय म्हणणार मला राहिलेल्या दोन आयगेन व्हॅल्यूज मिळतील. ठीक आहे. मग आता याचे
रूट्स कसे फाइंड आउट करतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे? बाय स्प्लिटिंग मिडल टर्म. पण ही मिडल टर्म कशी स्प्लिट करायची असते? ठीक आहे, बघा आता कशी आपण फॅक्टर पाडणार. लॅमडा स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 हा कोणाला मल्टिप्लाय करायचा? कॉन्स्टंट 10ला. सो 1 इंटू 10 म्हणजे काय? +10. सो मला या +10चे असे दोन फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत की ज्याची ॲडिशन केली की मधला नंबर मिळाला पाहिजे. काय मधला नंबर? -7. आणि त्या दोन फॅक्टरची मल्टिप्लिकेशन केली तर काय मिळालं पाहिजे? +10. मग आता 10चे कुठले कुठले फॅक्टर पॉसिबल आहेत? 2×10, 2 इंटू 5, आणखी कुठला आहे का? आणि 10 इंटू 1. मग आता यातले असा कुठला फॅक्टर आहे ज्याची ॲडिशन 7 येऊ शकते? 2 इंटू 5, 2 आणि 5. ठीक आहे, सो 2. आणि दुसरा काय असणार आहे? 5. पण या दोघांची ॲडिशन केल्यावरती -7 मिळायला पाहिजे. आत्ता आपल्याला +7 मिळते. सो -7 मिळायचं असेल तर काय करायला पाहिजे? दोघांना पण मायनस साईन द्यायला पाहिजे. सो -2 आणि हा काय असणार आहे? -5. आता चेक करा. -2 आणि -5 ची जर ॲडिशन घेतली तर काय मिळते? -7. आणि त्या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केली तर काय मिळते? +10. मायनस मायनस प्लस, 2 इंटू 5, 10. ठीक आहे, सो लक्षात आलंय क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर कसे कॅल्क्युलेट करायचे? बाय स्प्लिटिंग मिडल टर्म. ठीक आहे, आता मग फॅक्टर्स लिहूया. पहिला फॅक्टर काय असणार? लॅमडा. इथं काय बघा, पहिला फॅक्टर -2. सो लॅमडा -2 हा पहिला फॅक्टर. देन दुसरा फॅक्टर काय असणार? लॅमडा काय आहे दुसरा फॅक्टर? -5. +5 आला तर लॅमडा +5 लिहा. ठीक आहे, दोन्ही पण निगेटिव्ह आहे. तेव्हा पहिला फॅक्टर लॅमडा -2 आणि दुसरा फॅक्टर लॅमडा -5 इक्वल टू 0. ठीक आहे, मग आता आपण याच्यावरून लिहूया लॅमडाच्या तिन्ही व्हॅल्यूज. पहिली व्हॅल्यू आपण ऑलरेडी शोधलेली आहे रॅन्डम सबस्टिट्यूशन करून. सो बघा, मग लॅमडाच्या मला 3 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. पहिली व्हॅल्यू काय आहे? 1, कॉमा दुसरी व्हॅल्यू -2 राईटला गेल्यावरती काय होतो? +2, कॉमा तिसरी व्हॅल्यू -5 राईट हँड साईडला नेलं तर काय होणार? +5. ठीक आहे, सो क्युबिक इक्वेशन सोडवल्यानंतर मला लॅमडाच्या 3 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. काय आहेत त्या? 1, 2 आणि 5. याच काय असतात? आयगेन व्हॅल्यूज असतात दिलेल्या मॅट्रिक्स एच्या. ओके, सो दीज आर रिक्वायर्ड आयगेन व्हॅल्यूज. सो लक्षात आलं आयगेन व्हॅल्यू एखाद्या मॅट्रिक्सचे कसे कॅल्क्युलेट करायचे? 3×3 मॅट्रिक्सचे. ठीक आहे, सो आता आयगेन व्हॅल्यूज मिळाल्या. आता पुढची स्टेप करायची आपल्याला. काय कॅल्क्युलेट करायचे आहेत? आयगेन वेक्टर. सो जितके आयगेन व्हॅल्यूज आहेत तितकेच आपल्याला नॉन झिरो आयगेन वेक्टर मिळणार. ठीक आहे, सो पहिली आयगेन व्हॅल्यू आहे लॅमडा इक्वल टू 1, त्याचा एक आयगेन वेक्टर मिळेल. दुसरी व्हॅल्यू आहे 2, त्याचा एक आयगेन वेक्टर मिळेल. आणि 5 त्याचा एक आयगेन वेक्टर मिळेल. सो आता आयगेन वेक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण बघूया पुढच्या स्टेपला. इथं लिहितो मी, टू फाइंड आयगेन वेक्टर. केअरफुली लक्ष द्या शेवटपर्यंत. टू फाइंड आयगेन वेक्टर. आता आयगेन व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागतं? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. तसं आयगेन वेक्टर जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन सोडवायला लागतं. इथं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपण सोडवलं. काय आहे ते? डिटर्मिनंट ऑफ a - लॅमडा इक्वल टू 0. सोडवल्यानंतर मला एक लॅमडा मधले इक्वेशन मिळालं, ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आता आयगेन वेक्टर जर शोधायचे असतील तर आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन शोधायचं असतं. काय अवघड नाही. मॅट्रिक्स इक्वेशन म्हणजे काय? जे आपण आयगेन व्हॅल्यूच्या वेळी डिटर्मिनंट मध्ये लिहिले तेच मॅट्रिक्स मध्ये लिहायचं. मग काय येणार बघा आता. आयगेन वेक्टरचं इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन लिहायचं आहे. मॅट्रिक्स म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट. काय लिहिणार मॅट्रिक्स मध्ये? ए, सेम तेच, मायनस काय घेतलं होतं आपण? ए मायनस लॅमडा आय. इथं पण तेच, फक्त डिटर्मिनंटच्या ऐवजी काय यूज करायचं? मॅट्रिक्स यूज करायला विसरायचं नाही. सो ए मायनस लॅमडा आय. ठीक आहे, आता हा वेक्टर आहे त्यामुळं आपल्याला
एक अननोन वेक्टर यूज केला पाहिजे जो असणार एक्स. हे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मॅट्रिक्स ए मायनस लॅमडा इंटू अननोन वेक्टर एक्स इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग हे इक्वेशन सोडवलं की आपल्याला एक मॅट्रिक्स इक्वेशन मिळेल आणि त्याचा यूज करून आपण आयगेन वेक्टर शोधणार आहे. ठीक आहे. सोडवूया आता मग हे पुढे. देअरफॉर आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ए मायनस लॅमडा आय कसा शोधायचा असतो. मॅट्रिक्स आहे त्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए मायनस लॅमडा आय आपण कसा शोधतो. मॅट्रिक्स ए मधले जे डायगोनल एलिमेंट आहेत त्याच्यामधून लॅमडा सबट्रॅक्ट करतो, जे आपण ऑलरेडी इथं केलेलं आहे तेच खाली लिहितो. 4 मायनस लॅमडा 2 मायनस 2 मायनस 5 3 मायनस लॅमडा 2 मायनस 2 4 1 मायनस लॅमडा. ठीक आहे. डायगोनल एलिमेंट मधून लॅमडा सबट्रॅक्ट करायचा. आता हे मॅट्रिक्स मध्ये लिहिणार. आयगेन वेक्टर कॅल्क्युलेट करत असताना लक्षात ठेवा मॅट्रिक्स इक्वेशन लिहायचं. ठीक. इंटू एक्स. एक्स म्हणजे काय आहे. आयगेन वेक्टरचा मॅट्रिक्स. आता हा कसा लिहायचा. एक्स हा पण मॅट्रिक्स आहे पण कोणाचा. आयगेन वेक्टरचा. दिलेल्या लॅमडाचा आयगेन वेक्टर लिहायचा. आता आपला मॅट्रिक्स ए हा 3/3 चा आहे. सो या आयगेन वेक्टर एक्स मध्ये 3 कंपोनेंट्स असणार आहेत. ठीक आहे. कुठले कुठले ते 3 कंपोनेंट असणार आहेत. x1 x2 आणि x3. याची व्हॅल्यू शोधणे आपल्याला गरजेचं आहे आता. ठीक आहे. x1 x2 आणि x3. सो हा काय आहे आपला मॅट्रिक्स ऑफ आयगेन वेक्टर. ठीक आहे. हेच आपल्याला शोधायचं आहे. देन राईटला काय आहे. इक्वल टू 0. 0 म्हणजे काय. 0 मॅट्रिक्स. मॅट्रिक्स इक्वेशन आहे त्यामुळे सगळ्या टर्म मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्येच लिहायच्या. 0 मॅट्रिक्स म्हणजे काय. सगळे एलिमेंट काय असतात त्याच्यामध्ये 0 असतात. ठीक आहे. आता आपण याला इक्वेशन नंबर 2 अज्युम करूया. ठीक आहे. सो आपल्याला रिक्वायर्ड मॅट्रिक्स इक्वेशन मिळालं. आता याचा यूज करून आपण प्रत्येक आयगेन व्हॅल्यूचा आयगेन वेक्टर शोधूया. ठीक आहे. मग आता पहिली आयगेन व्हॅल्यू मी घेतो. फॉर आपली पहिली आयगेन व्हॅल्यू काय आहे बघा. पहिली आयगेन व्हॅल्यू आपली कोणती आहे. लॅमडा इक्वल टू 1. याचा आपण आता आयगेन वेक्टर शोधूया. लॅमडा इक्वल टू 1 असताना आयगेन वेक्टर काय येणार. ठीक आहे. कशी शोधायची आता. जे आपण मॅट्रिक्स इक्वेशन फाइंड आउट केलंय इक्वेशन नंबर 2 त्याचा यूज करून आपण आयगेन वेक्टर कॅल्क्युलेट करणार. पण कसं. ही जी लॅमडाची व्हॅल्यू 1 आहे ती आपण त्या मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. ठीक आहे. सो पुट लॅमडा इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. ओके. आपण पहिला आयगेन व्हॅल्यू लॅमडा इक्वल टू 1 चा आयगेन वेक्टर शोधायला लागलोय. कसं. त्या मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये आपण जिथं जिथं लॅमडा आहे तिथे तिथे 1 सबस्टिट्यूट करणार. ओके. करूया सबस्टिट्यूट. काय येणार मग. 4 मायनस 1 2 मायनस 2 मायनस 5 3 मायनस लॅमडाची व्हॅल्यू 1 2 मायनस 2 4 1 मायनस 1 0. ठीक आहे. 1 मायनस 1 काय येतो 0 येतो. आपण पुढच्या स्टेपला लिहूया ते. सो जिथं जिथं लॅमडा होता तिथं आपण पहिली आयगेन व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली. आता या आयगेन व्हॅल्यूचा आपण आयगेन वेक्टर शोधायला लागलोय. 4 मायनस 1 म्हणजे किती 3. नेक्स्ट 3 मायनस 1 म्हणजे किती 2 आणि 1 मायनस 1 म्हणजे काय 0. ठीक आहे. लक्षात आलंय. सिंपल आहे एकदम. आयगेन वेक्टर कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे. जे मॅट्रिक्स इक्वेशन आहे त्याच्यामध्ये लॅमडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. ओके. आता त्याच्यावरून आपण काय करणार आहे. 3 सायमल्टेनियस इक्वेशन लिहिणार आहे. x1 x2 आणि x3 या अननोन मधले. मग आता बघा पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन काय लिहिणार. हे जे आहेत ते कोइफिशियंट आहेत x1 x2 आणि x3 ची. हा x1 चा कोइफिशियंट आहे. x2 चा हा x3 चा. पहिलं इक्वेशन काय मिळतं बघा आपल्याला.
3x1 नंतर जो आहे तो x2 चा कोइफिशियंट आहे प्लस 2 कोण x2. ओके, शेवटचा जो आहे तो x3 चा कोइफिशियंट काय आहे तो -2 x3 आणि इक्वल टू राईट हँड साईडला काय आहे 0. ठीक आहे, याला मी इक्वेशन नंबर 3 अज्युम करतो. चेक करा कशाने भाग जातोय का, नाही जात भाग. ठीक आहे, भाग जात असेल तर सिम्प्लिफाय करा आणि मग त्याला नेक्स्ट इक्वेशन नंबर द्या. ठीक आहे, हां आता पुढचं इक्वेशन लिहितो दुसऱ्या रो वरून. सांगा काय येणार. पहिला x1 चा कोइफिशियंट काय -5x1 देन प्लस 2x2 नंतर परत काय प्लस 2x3 -5x1 प्लस 2x2 प्लस 2x3 इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 4 अज्युम करतो. ठीक आहे, आणि आता शेवटचं इक्वेशन परत काय येणार -2x1 प्लस काय आहे बघा 4x2 आणि x3 चा कोइफिशियंट काय 0 प्लस 0x3 इक्वल टू 0. ठीक आहे, सो हे तिसरं इक्वेशन आहे. ठीक आहे, सो आता या 3 इक्वेशनचा यूज करून आपण हे कॉम्पोनंट शोधणार आहे x1 x2 x3. पण आता हे कॉम्पोनंट कसे शोधणार मी यूज करणार आहे क्रॅमर्स रूल. सो देन बाय क्रॅमर्स रूल कशा शोधायच्यात बघा, एकदम सिंपल आहे. या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणं, x1 x2 च्या व्हॅल्यू एकदम इझिली आपण कॅल्क्युलेट करू शकतो युजिंग क्रॅमर्स रूल. ठीक आहे, बघा आता मग क्रॅमर्स रूल कधी यूज करतो आपण अननोनच्या व्हॅल्यू शोधण्यासाठी. कुठले अननोन आहेत आपले x1 x2 आणि x3. मग बघा पहिला काय फॉर्म्युला आहे क्रॅमर्स रूलचा, एकदम सिंपल आहे. x1 डिवायडेड बाय काय लिहायचं एक 2/2 चा डिटर्मिनंट. पहिला x1 ची व्हॅल्यू शोधणार, सो x1 डिवायडेड बाय 2/2 डिटर्मिनंट. ठीक आहे, नंतर इक्वल टू मायनस आता कोण घेणार x1 नंतर x2 अपॉन एक 2/2 चा डिटर्मिनंट. ते व्हॅल्यू काय लिहायचे ते मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिला फॉर्म्युला लक्षात घ्या. इक्वल टू पहिला प्लस आहे नंतर मायनस आहे, तिसरा काय असणार परत प्लस. आता कोण असणार x3 अपॉन 2/2 डिटर्मिनंट. ठीक आहे, हां आता हा क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. पण कसा यूज करायचा, वरच्या 3 मधल्या कुठल्याही 2 इक्वेशनसाठी यूज करा. एक तर तुम्ही 3 आणि 4 नंबरचं इक्वेशन सोडवा, 4 आणि 5 नंबरचं इक्वेशन सोडवा, किंवा 3 आणि 5 नंबरचं इक्वेशन सोडवा. चॉईस तुमची आहे. ठीक आहे, सो मी काय करतो इक्वेशन 3 आणि 4 सोडवतो. सॉल्विंग इक्वेशन 3 and 4 बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल वापरून मी हे तिसरं आणि चौथं इक्वेशन सोडवतो. लक्षात आलं ना क्रॅमर्स रूल कसा वापरायचा आहे. 3 अननोन आपल्याला शोधायचे आहेत x1 x2 x3. सो x1 अपॉन 2/2 डिटर्मिनंट इक्वल टू मायनस x2 अपॉन 2/2 डिटर्मिनंट इक्वल टू x3 अपॉन 2/2 डिटर्मिनंट. ठीक आहे, कुठले 2 इक्वेशन सोडवणार आहे आपण 3 आणि 4. त्याला मी जरा वेगळा कलर देतो म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय व्यवस्थित होईल. ओके, कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, हा आणि हा तिसरा आणि चौथा आपण सोडवणार आहे. बघा मग आता x1 च्या खाली काय लिहिणार, जे 2 इक्वेशन सोडवणार आहे त्यातले x1 चे कोइफिशियंट तेवढे लिहायचे नाहीत, बाकी कोइफिशियंट लिहा x2 आणि x3 ची. मग बघा x2 चा कोइफिशियंट काय 2, नंतर x3 चा कोइफिशियंट काय आहे -2. ठीक आहे, खाली येऊया आता. तर खाली कोणाचे लिहायचे इक्वेशन 4 मधले x2 आणि x3 चे कोइफिशियंट काय 2 आणि 2. ठीक आहे, ओके नेक्स्ट. आता x2 चे कोइफिशियंट लिहायचे नाहीत. कोणाचे लिहिणार मग x1 आणि x3 चे. x2 चे लिहिणार नाही म्हणजे काय ना 3 -2 आणि खाली दुसऱ्या इक्वेशनचे -5 2. ठीक आहे, लक्षात आलं. आता काय करणार x3 चे कोइफिशियंट लिहिणार नाही, x1 आणि x2 चे लिहिणार म्हणजे काय ना 3 2 आणि खाली काय येणार -5
2. जे दोन इक्वेशन सोडवतोय आपण त्याच्यामधलेच कोइफिशियंट घ्यायचे. सो केअरफुली सोडवा. तिसरं आणि चौथं इक्वेशन आपण सोडवतोय, मग त्यामुळे त्याचेच कोइफिशियंट यूज करायचे. x1 च्या वेळी x1 घेणार नाही, काय ना 2 - 2 2 2. x2 च्या वेळी x2 घेणार नाही, त्यामुळे काय ना 3 - 2 -5 2. आणि x3 च्या वेळी x3 घेणार नाही, काय ना मग 3 2 -5 2. ठीक आहे. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. x1 अपॉन इक्वल टू -x2 अपॉन इक्वल टू x3 अपॉन. ठीक आहे. आता हे सोडवूया. आता खाली जे 2/2 चे डिटर्मिनंट आहेत ते फक्त आपल्याला एक्सपांड करायचे आहेत, म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड x1 x2 च्या व्हॅल्यू मिळून जातील. ठीक आहे. बघा आता मी व्यवस्थित इथं एक्सपान्शन घेतो यांचं. दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, ही एक स्टेप आपण आणखी करूया. खाली खाली सोडवतो मी. बघा लक्ष द्या. देअरफॉर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 2/2 चे डिटर्मिनंट आपल्याला माहिती आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन मिडल साइन मायनस करतो आपण. हे सगळे पहिलं मी खोडून घेतो आणि मग आपण सिम्प्लिफाय करूया. पहिला काय येणार सांगा. 2 × 2 4, मिडल साइन मायनस. आता दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 × 2 म्हणजे किती. -2 × 2 म्हणजे किती -4. पण आता आपल्याला माहिती आहे हा मायनस आणि हा मायनस काय होणार, प्लस होणार. सो मी डायरेक्टली लिहितो. सो मायनस मायनस काय होणार, +4. ठीक आहे. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. x2 अपॉन, आता खालचा डिटर्मिनंट सोडूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 2 6, मिडल साइन मायनस. आणि मगच दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. पहिला साइन मल्टिप्लाय करा, मायनस मायनस प्लस, आणि 2 × 5 10. सो किती आली, -2 आणि -5 ची मल्टिप्लिकेशन 10. ठीक आहे. आता x3 च्या खालचं सोडवूया. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 2 6, मिडल साइन मायनस, आणि 2 × -5 म्हणजे काय -10. आणि हा मिडलचा मायनस. 2 × -5 म्हणजे -10, आणि हा मिडलचा मायनस म्हणजे काय होणार, +10. ठीक आहे. ओके. आता सिम्प्लिफाय ॲडिशन करूया. सिम्पली 4 + 4 म्हणजे किती 8. 6 - 10 म्हणजे किती -4. आणि लास्ट 6 + 10 म्हणजे किती 16. ठीक आहे. आता जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं असेल तर डिनॉमिनेटरमध्ये 8 -4 आणि 16 आलंय. सो त्याला परत आपल्याला भाग जातोय. कितीचा भाग जातोय, 4चा भाग जातोय. सो प्रत्येकाला 4 ने डिवाइड करूया. जर जेवढं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे ते करा. मग आता 8 ला जर मी 4 ने डिवाइड केलं तर किती येणार, 2. इथं हा मायनस आणि हा मायनस काय होणार, प्लस होणार. ठीक आहे. आणि 4 ला 4 ने डिवाइड केलं किती येणार, 1. ठीक आहे. आता x3 अपॉन 16 डिवायडेड बाय 4 म्हणजे काय 4. ठीक आहे. सो डिवाइड बाय 4, भाग जातोय 6चा, म्हणून मी ते कॅल्क्युलेशन केलं. 4 न डिवाइड केलेलं आहे. आता याच्या पुढे काही सिम्प्लिफाय होत नाही. सो मी आता काय करतो, आयगेन वेक्टर लिहितो. सो देअरफॉर दी आयगेन वेक्टर ऑफ आयगेन व्हॅल्यू, कुठली आयगेन व्हॅल्यू, लॅम्बडा इक्वल टू 1 इज, काय आला बघा याचा आयगेन वेक्टर. आयगेन वेक्टर म्हणजे एक मॅट्रिक्स असतो ज्याच्यामध्ये त्याचे कंपोनंट लिहायचे. किती कंपोनंट आहेत, 3. 3/3 चा आहे त्यामुळे 3 कंपोनंट, x1 x2 x3. तर लिहिलंय बघा, x1 x2 x3 हा आयगेन वेक्टर आहे. आता x1 ची व्हॅल्यू काय असणार आहे, x1 च्या खाली जो नंबर आहे तो किती आहे, 2. नंतर x2 ची व्हॅल्यू काय असणार, x2 च्या खाली जो नंबर आहे तो 1. आणि नंतर x3 ची व्हॅल्यू काय आहे, x3 च्या खाली जो नंबर आहे तो काय, 4. सो आयगेन वेक्टर ऑफ लॅम्बडा इक्वल टू 1 इज 2 1 4. ठीक आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की आयगेन वेक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा. आपण आता एका व्हॅल्यूचा कॅल्क्युलेट केला, लॅम्बडा इक्वल टू 1 चा. आता सिमिलरली दुसऱ्या आयगेन व्हॅल्यूचा पण आपण
आयगेन वेक्टर फाइंड आउट करूया लॅमडा इक्वल टू 2 साठी. ठीक आहे, सेम हीच प्रोसिजर आता आपल्याला रिपीट करायची आहे. हो बघा व्यवस्थित, केअरफुली एक तुम्ही होमवर्कला सोडवा. फक्त मी तुम्हाला लॅमडा इक्वल टू 2 साठी सोडवून देतो आणि लॅमडा इक्वल टू 5 ची आयगेन वेक्टर तुम्ही ॲज अ होमवर्क सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा. ठीक आहे, आता काय करणार, लॅमडा इक्वल टू 2चा जर आपल्याला आयगेन वेक्टर शोधायचा असेल तर लॅमडा इक्वल टू 2 ही व्हॅल्यू काय करायची, इक्वेशन 2 मध्ये लॅमडाच्या जागी लिहायची. म्हणजे काय येणार, 4 - 2. व्यवस्थित सबस्टिट्यूट करा, व्हॅल्यू चुकू नका. 4 - 2, 2 - 2 आहे तसा, -5 आहे तसा, 3 मायनस परत लॅमडाच्या जागी काय लिहिणार, 2 -2 4 1 मायनस लॅमडाच्या जागी काय लिहायचं आहे, 2. ठीक आहे, सिम्प्लिफाय करूया आता. बेसिक ॲडिशन सबट्रॅक्शन बघा, 4 - 2 म्हणजे 2, 2 2 -2 पुढे -5. ओके, 3 - 2 म्हणजे किती येतं, 1. 2 परत आहे तसा, डायगोनल एलिमेंट फक्त चेंज होणार आहे, बाकी काही चेंज होत नाही. -2 4 आणि 1 - 2 म्हणजे किती, -1. ठीक आहे, लॅमडाच्या जागी 2 आपण सबस्टिट्यूट केलं मॅट्रिक्स इक्वेशनमध्ये. ठीक आहे, आणि ते सोडवलं. आता जे आलं इक्वेशन त्याच्यावरून आपण 3 सायमल्टेनियस इक्वेशन्स लिहूया. मग पहिलं इक्वेशन काय येणार, 2x1 प्लस 2x2 मायनस 2x3 इक्वल टू 0. दुसरं इक्वेशन काय येणार, -5x1 प्लस 1x2 आणि प्लस 2x3 इक्वल टू 0. आणि तिसरं इक्वेशन काय येणार, -2x1 प्लस 4x2 आणि काय आहे x3चा कोएफिशियंट -1x3 इक्वल टू 0. ठीक आहे, आता परत आपण काय करणार, कुठलेही 2 इक्वेशन सोडवणार, चॉईस अप्लाय. सो मी काय करतो, परत तिसरं आणि चौथं इक्वेशनच सोडवतो. कुठलंही सोडवू शकता तुम्ही, तिसरं चौथं पाचवं किंवा तिसरं पाचवं. मी आता ते सोडवताना तिसरं चौथंच परत सोडवतो बाय क्रॅमर्स रूल. मग सांगा आता काय येणार, कोएफिशियंट्स केअरफुली. हां, x1 सोडायचा, x1च्या वेळी x1 घ्यायचा नाही, x2 आणि x3 घ्यायचा. 2 - 2 आणि काय आहे 1 2, खाली काय येणार 1 2. ठीक आहे, आता x2च्या वेळी काय करायचं, x2 घ्यायचा नाही, बाकी घ्यायचे. 2 - 2 -5 2. ठीक आहे, 2 - 2 -5 2. ठीक आहे, आणि x3च्या वेळी काय करणार, x3 घेणार नाही, x1 आणि x2 ची लिहायचे. 2 2 हां आणि -5 1. ठीक आहे, x3 घेतले नाही, 2 2 -5 1. ठीक आहे, आता हे सोडवूया आपण, एक्सपान्शन करूया. 2/2चं क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस, 2 × 2 4, मिडल साइन मायनस, -2 × 1 म्हणजे काय, -2 आणि हा मिडल मधला मायनस काय होणार, +2. ठीक आहे, x2 -x2 अपॉन 2 × 2 4, मिडल साइन मायनस, हां 2 × 2 4, मिडल साइन मायनस, -2 × -5, मायनस मायनस प्लस, 2 × 5 10. ठीक आहे, तर x3 अपॉन 2 × 1 2, मिडल साइन मायनस आणि 2 × -5 म्हणजे काय, -10 आणि हा मायनस काय होणार, +10. ठीक आहे, मग काय तर बघा ॲडिशन, 4 + 2 किती, 6, नंतर -x2 अपॉन 4 - 10 म्हणजे किती, -6 आणि x3 अपॉन 2 + 10 म्हणजे किती, 12. ठीक आहे, लक्षात आलं. आता बघा प्रत्येकाला कशाने भाग जातो, 6 6 12 म्हणजे क्लिअरली आपल्याला कळते कशाने भाग जातोय, 6 ने भाग जातोय. हा, मग 6 ने डिवाइड करूया. 6 ला 6 ने डिवाइड केल्यावर किती येणार, 1. नेक्स्ट इथं परत काय होतंय, हा मायनस आणि हा मायनस प्लस होतो. जर सपोज हे फक्त 6 आलं तर काय करायचं, हा मायनस खाली द्यायचा, म्हणजे काय लिहिणार, -6. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, आता काय होतंय, मायनस मायनस प्लस आणि x2 अपॉन 6 ने डिवाइड केला तर काय होणार, 1.
6/6 1 6/6 1 आणि 12 ला 6 ने डिवाइड केल्यावरती काय ना 2. सो दी आयगेन इक्वल टू 2 इज काय आली 1. x1 ची व्हॅल्यू काय आली 1. नंतर x2 ची व्हॅल्यू पण काय आहे 1. x1 च्या खाली जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे x1. x2 च्या खाली जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे x2 ची आणि x3 च्या खाली जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे x3 ची व्हॅल्यू. काय आली x3 ची व्हॅल्यू 2. सो लॅम्बडा इक्वल टू 2 चा आयगेन वेक्टर काय आला 1 1 2. ठीक आहे. सो तुमच्या लक्षात आलंय कुठल्याही 3x3 मॅट्रिक्सचं आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन वेक्टर कसे कॅल्क्युलेट करायचे आणि मी तुम्हाला होमवर्क देऊन जातोय काय करायचंय लॅम्बडा इक्वल टू 5 चा आयगेन वेक्टर कॅल्क्युलेट करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. कमेंट बॉक्समध्ये लिहिताना डायरेक्टली तुम्ही ज्या व्हॅल्यू आलेत त्या कॉमा सेपरेटेड लिहा कारण तिथं मॅट्रिक्स तुम्ही टाईप करू शकणार नाही. म्हणजे आता इथं जर तुम्ही बघितलं हे 1 1 2 आन्सर आले लॅम्बडा इक्वल टू 2 ला. सो तुम्ही तिथं लिहा. सो तो आयगेन वेक्टर फॉर 5 लॅम्बडा पण तुम्हाला टाईप करता येणार नाही. ठीक आहे. सो फॉर 5 इज असं लिहा आणि टाका काही आन्सर जे तुमचे आलेत ते 3,4 किंवा 3,2,4. ठीक आहे. माझ्या लक्षात येईल की तुमचं आन्सर काय आहे. ठीक आहे. सो आय थिंक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल 3x3 मॅट्रिक्सचे आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन वेक्टर्स कसे कॅल्क्युलेट करायचे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.